नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज झालेल्या होत्या आमच्या 3 नंबरच्या नणंदबाई. तर मामांचं ऑपरेशन झालेलं होतं म्हणून त्या आल्या होत्या बघण्यासाठी. आणि आम्ही आता चाललेलो होतो परांड्याला. तर साड्या वगैरे घ्यायच्या होत्या, त्यासाठीच आम्ही चाललो होतो. तर ही आहे सीना नदी, मोंगशीच्या तिथली. याच नदीतून म्हणजे पाईपलाईन करून आम्हाला पाणी वगैरे आहे ऊसासाठी. तर आल्यानंतर मग जे काही खरेदी करायची होती ती घेतली, सगळं सामान खरेदी केलं. आणि फौजी म्हणले काहीतरी थंड पिऊया म्हणून आम्ही आलो होतो. मी फक्त कोल्ड कॉफी घेतली आणि फौजींनी मस्तानी घेतली. तर त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर सगळेजण लग्नाचे अल्बम बघत होते, फोटो. आणि त्याचबरोबर हर्षूचे नाव ठेवायचे वगैरे फोटो बघत होते. आणि असं डिस्कशन चालू होतं की लग्नाच्या वेळेस सगळेजण किती छोटे छोटे दिसत होते आणि आता सगळ्यांमध्ये खूप बदल झालेला आहे. आणि तसंच होतं, दर 6 महिने वर्षाला सगळ्यांमध्ये चेंजेस होत राहतात. तर सगळ्यांना साड्या वगैरे दाखवल्या मी. बघा की तर त्या ताईंना दाखवा. त्या दाजीच्या होत्या काय? त्यानंतर व्हिडिओ काय शूट केला नाही. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर छान अशी पनीरची भाजी केली होती, त्यांच्यासाठी जेवायला केलं होतं. आदल्या दिवशी आल्या एकादशी होती, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला होता मी. त्यानंतर छान असा आंब्याचा रस पण केलेला होता. आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर आमरस तर होणारच. तर पनीरची भाजी, आमरस, त्याचबरोबर पापड, कुरवड्या वगैरे तळल्या होत्या. आणि इकडच्या साईडला शेपाची मोकळी भाजी पण केलेली होती आणि भाकरी केल्या होत्या, त्याचबरोबर चपात्या वगैरे केलेल्या होत्या. छान असा स्वयंपाक केलेला होता आणि श्रीखंड पण आणलेला होता. तर त्यांच्यासाठी मग ताटं बनवली, कारण त्यांची घाई चालली होती की उन्हाच्या आधी जायचं, कारण ऊन तर असलं पडायला लागलेलं आहे ना, तर भरपूर कडक ऊन पडते. तर छान असे सगळ्यांसाठी मग मी ताटं वगैरे करून घेतली आणि सगळे आल्यानंतर खूप छान वाटतं. त्याचबरोबर गेल्यानंतर मग म्हणजे माणसाने भरलेलं घर रिकामं वाटतं. तर आता इथे सगळेजण जेवण करून गप्पा मारत बसले होते. ताईंना साडी वगैरे नेसायला दिली, ओटी भरली आणि त्या चालल्या होत्या. तर इशू त्यांच्या मागं लागली होती की म्हणजे मला आत्याच्या गावाला जायचंय म्हणून. चाललं होतं रडायचं. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.